कोणीही काही बोलू नका, म्हणजे उत्तरं छान देता येतील. एक असं छान लागतो ना रिदम, तसं मग बोलता येतं. हां, आणि कोणतरी असं एका असं करू नका एकमेकाला. ओके. रोल आणि विचारा. माईक विकायला बसला तर वाटतंय. हां, नाना जी, सबसे पहले तो कांग्रेचुलेशन आपला माणूस के लिए। कैसा रहा एक्सपीरियंस, क्योंकि आपने ढेर सारी बातें शेयर की यहाँ पर, तो कुछ अगर आप बताना चाहिए कैसा रहा एक्सपीरियंस। नहीं, सबसे बड़ी बात यह है कि इन्होंने जो स्क्रिप्ट बेसिक जो है 45 दिन की शूटिंग थी 41 दिनों में ख़त्म कर दी. तो मतलब अगर तैयार हो तुम स्क्रिप्ट के साथ, कॉन्सेप्ट तुम्हारी क्लियर है तो बहुत आसान हो जाता है. और उस तरह से, और दूसरी बात, आर्टिस्ट तुम्हारे बिल्कुल तैयार थे. सेट पे जाने के बाद कोई डिस्कशन है नहीं, मालूम है क्या करना है क्या नहीं करना है. तो इससे बड़ी आसानी थी. और हमारा जो डायरेक्टर है, राइटर है, मंजे हुए है, ये वो थिएटर के हैं, ये पहले सीरियल फिर फिल्मों में, तो दिक्कतें तो कोई थी नहीं. और एक बहुत ही अलग किस्म की फिल्म जिसका जॉनर एक लफ्ज़ों में किया था, 4 लाइन में आप बता नहीं सकते कि जॉनर कौन सा. तो एक आपको वो देख के डिसाइड करना होगा किस तरह की फिल्म है. तो नाना जी, हम ऐसा माने कि बहुत ही लिमिटेड फिल्में करना शुरू कर दिया आपने, इस तरह से जब स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट आएगी तब आप काम करेंगे। लिमिटेड करने की वजह यह है, अगर पढ़ाई करके जाएंगे तो हम अच्छे पर्चे लिख सकते हैं ना. अगर पढ़ाई नहीं किए तो फिर मालूम है मार्क्स इतने मिलने वाले हैं. तो वो जितनी मेहनत से जाएंगे उतना बेहतर होगा. सो नाना जी, क्या हम ये कह सकते हैं कि थोड़े से चूजी हो अपने स्क्रिप्ट को लेके? चूजी का मतलब ना, हर एक की अपनी एक लिमिटेशंस होती है. मुझे लगता है कि मुझे 1.5-2 साल लगते हैं कि एक फिल्म करने में, ताकि फिर उस तरह की फिल्म. और तुम्हारे साथ अगर कोई दूसरा एक बंदा, ये है, ये बच्ची है, अगर ऐसे लोग हो तो बड़ी आसानी हो जाती है काम करना. तो क्योंकि मेरा जॉब होने के बाद हर बार तो मैं बैटिंग नहीं कर सकता ना. तो मेरी बारी ख़त्म होने के बाद जब ये आता है तो वो उतना ही अच्छा, उससे कभी कभी अच्छा, उस तरह से जो परफॉर्म करते हैं. मतलब अगर मेरा काम है तो वो अच्छा होने के लिए ये मेहनत करेगा, फिर ये इसका अच्छा होने के लिए मैं करूँगा. ये एक दूसरे में वो जो समझ होनी चाहिए, वो तो तभी जाके फिल्म बनती है. नाना सर, अजय देवगन की फर्स्ट मराठी फिल्म है ये, फर्स्ट टाइम वो प्रोड्यूस कर रहे हैं. आपके साथ उन्होंने बहुत काम किया है, क्या उन्होंने आपसे कुछ टिप्स ली, क्योंकि फर्स्ट उन्होंने कदम रखा मराठी? वो बंदा बिल्कुल कुछ नहीं करता. कितनी लागत होनी है भाई, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये ले लो, काम करो बाजार. हिंदी फिल्म करते हुए भी उस वक्त भी कभी इनसिक्योरिटी नहीं है उस बंदे में. कभी ऐसे उसको लगता नहीं है कि मुझसे अगर ये अच्छा कर रहा है तो मेरा क्या होगा. वो है नहीं, मुझे जो आता है मैं करूँगा. आपको अच्छा बोलना है, बुरा बोलना है, जो करना है करो. प्रोड्यूसर होने के नाते भी कभी वो सेट पे आया नहीं. 1-2 बार कभी आया होगा शायद, उसने कभी कुछ पूछा नहीं है. भरोसा रखो आप सामने वाले में, तो बड़ा आसान हो जाता है. नाना सर, ऑल्सो हम देख रहे हैं कि जो भाई ये बगल में खड़े हैं, उनको पूछो. नहीं ऐसा नहीं है ना. पूछिए. पहला क्वेश्चन आपसे, क्या हम देख रहे हैं कि बॉलीवुड जो इंडस्ट्री है वो मराठी सिनेमा की और उनका झुकाव अब बढ़ता जा रहा है डे बाय डे, क्या ये एक पॉजिटिव? देखो, जहाँ पैसे मिलेंगे, जहाँ पानी है वहाँ बस्ती बसेगी. अब यहाँ पानी ज़्यादा मिलने लगा तो बस्ती ज़्यादा बसने लगी. तो क्योंकि मराठी जो साहित्य है, लिटरेचर है, बहुत इतना रिच है, तो उसकी वजह से बहुत आसानी होती है एकदम. और नए सिरे से अगर आप चुनना चाहेंगे, नई कुछ कहानियाँ का दिखाना चाहेंगे, तो देखने के लिए लोग तैयार हैं. हिंदी के लिए वो थोड़ी सहूलियत है नहीं, ताकि एक चलो ऊटपटांग फिल्म भी कर लो तो वो चलती है वहाँ, क्योंकि पैसे लागत बड़ी है. यहाँ लागत उतनी है नहीं. जो भी है वो तो वापस तो आने चाहिए, नहीं तो प्रोड्यूसर करेगा कैसे दूसरी फिल्म. तो उस तरह से तुमको, लेकिन यहाँ तुम बहुत ही कासव जैसी फिल्म है, वो भी फिल्म लोग देखने जाते हैं. अब ये ज़रूर है कि कासव जैसी फिल्म और अपला मानुस जैसे, अपला मानुस ही सब आई वोंट से, लेकिन आउट ऑफ नॉट कमर्शियल यट एक्सपेरिमेंट. How difficult Inspector Maruti playing Sadhu Agase you feel about Taksha? Just remember, Sadhu Agase is one of your best characters as an inspector. So now you have to decide which is better, and because these are two different human beings. उनके पीछे क्या घटता है उसके ऊपर निर्भर होता है तुम्हारा कैरेक्टर क्या होता है. मेरे माँ बाप कौन से हैं, मैं कहाँ जन्म हुआ, मेरी जात कौन सी है,
मेरा धर्म कौन सा। अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ ये बातें बहुत अहमियत रखती है। अनफॉर्चुनेटली जहाँ से मैं उभरा हूँ उस पर ये निर्भर होगा। तो इसके मुझे लगता है कि साधु और इसमें क्या सिमिलैरिटी है वो देखेंगे आप। तो दोनों एक पुलिस है, बहुत कट्टर है और दे आर नॉट वरीड अबाउट द कॉन्सिक्वेंसेस। वो अपने तरह से वो जीते रहेंगे। माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही आता इथे बोलून गेलात, तुम्ही कधी यापुढे बोलला नव्हतात काय या पिक्चरमध्ये काहीतरी एक सरप्राईज आहे। हो बेसिकली बरेच जण कॉन्ट्रोवर्सी करतात फॉर मूवी अँड ऑल। नाही फार मोठा सरप्राईज आहे। फार म्हणजे फार तुम्ही अरे बापरे हे नाना बोलले नाही, आम्हाला हे माहितीच नव्हतं, यातलं कोणी बोललं नाही, डायरेक्टर बोलला नाही, लेखक बोलला नाही, कोण इतकं मोठं सरप्राईज आहे। म्हणजे मूवीसाठी आहे का ॲक्च्युअली सरप्राईज? ॲक्च्युअल सरप्राईज मूवीसाठी असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार नाही। तिसऱ्या वेळी मला तुम्ही बोलताना, पुढच्या वेळी मला प्रश्न विचारताना तुम्ही म्हणाल नाना तुम्ही फार भंपक आहात, तुम्ही खोटं बोललात, तुम्ही म्हणजे असं नाही की चित्रपटानंतर पैठणीची साडी वगैरे देणार, तसं नाही, वेगळा सरप्राईज। हा म्हणजे हे सरप्राईज नाही आहे की चला त्यामुळे प्रत्येकाला पगडी घातली असं नाही। खरंच तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर अरे बापरे हे काय असं होणार तुमचं। डायलॉगमध्ये बोलताना तुम्ही रामदेव बाबांचा जरा उल्लेख केला, ते काय प्रकार कळला? रामदेव बाबा सगळंच करतात ना, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सगळे ते सॉल्व्ह करू शकतात आता पतंजली मार्फत, नाही का। आता ते पूर्वी काय होतात, आता त्यांचे हरिद्वार यहाँ से हरिद्वार तक, अभी हरिद्वार तक असं कालपासून त्यांचं सुरू झालं। पण कमाल आहे त्या माणसाचे 7,000 कोटीचा टर्नओव्हर सगळ्या ह्यांना झोपवलेला आहे। छान आहे की आपला माणूस असं करतो म्हटल्यानंतर। कुठल्याही भूमिकेचं आपलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सखोल अभ्यास। या भूमिकेसाठी कुठल्या प्रकारचा म्हणजे आपण म्हणजे कोणी मार्गदर्शन केलं किंवा कशा पद्धतीने आपण माझे खूप पोलीस अधिकारी माझे दोस्त आहे खूप। आता प्रत्येकातलं काहीतरी घ्यायचं असतं, एकाच मधलं सगळं कॅरेक्टर त्याच्यावर नाही करायचं। खूप सुरे म्हणून माझा एक मित्र आहे, तो दिसतो सुद्धा असाच, त्याची बोलण्याची पद्धती अशी आहे। मी त्याच्याकडनं ते तेवढंच घेतलं आणि बरं तो अशुद्ध बोलत नाही, हा अशुद्ध बोलतो तो आमचा एक दुसरा एक आहे मांढरे म्हणून, मी त्याचं, तो अतिशय बेरका आहे पण तो बोलत असताना मी लय इनोसंट आहे असं तो म्हणतो नेहमी। असं नका म्हणून ना, मी लय इनोसंट आहे आणि त्याला बघितलं की लोक घाबरतात। तर ती जी एक प्रत्येकाची लकब असते ती तुमच्या सबकॉन्शियसली आतमध्ये कुठेतरी राहत असते आणि मग तुम्ही ती कुठेतरी ॲडॉप्ट करता आणि एखादा असा रोल आला की तुम्ही वापरता। प्रश्न आहे ते म्हणजे प्रत्येक आता तू सायकोलॉजिकल फिल्म्स तू आता घेतेस, तू सगळीकडे तू साईन करतेस, काय यामागचं प्रमुख कारण आहे? ती सायकोलॉजीची विद्यार्थी तिने कासव नंतर किंवा तुझा ती ससा करणार त्याच्या आधी हा नाही आता होऊन आली आहे ससा तिने कासव केली, त्याच्या आधी तिने अस्तू केली आणि मराठी सिनेमामध्ये म्हणजे तिचा एक स्वतः न्यूनगंड असा आहे की तिला मराठी फार चांगले येत नाही असं तिला वाटतं। ती छान मराठी बोलते। तू उत्तर दे, मी काही तुला मला काही देणार नाही। Nana sir and Ajay Devgan coming on board for this movie. Sorry. So मला म्हणायचं आहे की ज्या स्क्रिप्ट्सनी मला आनंद मिळतो किंवा ते बघून मी ऑडियन्स असते मला ही आवडली असते आणि ह्यांनी काही इम्पॅक्ट होणार असेल माझ्या आयुष्यावर अगदी थोड्या प्रमाणात तर ती तशी मी स्क्रिप्ट चूज करते असं म्हणायला हरकत। सो म्हणून ही स्क्रिप्ट तेवढीच महत्त्वाची आहे। I'm looking at you. Yeah. Asking you, with Nana sir and Ajay Devgan coming on board for this movie, do you think Marathi cinema will in a way get a boost? Well, days are looking quite Right. pink and rosy for Marathi cinema, but I wouldn't say last year, except for Moramba and Fasar Fene, other films haven't done as much, as was expected. But with and more so, these are big names. Yes, Nana has got a huge draw. I mean, when he just entered on screen, you could hear whistles, and this is going to be the case in all the film theatres. With Ajay also entering into the fray, it's again boiling down to meaningful cinema. As Satish said on stage, that Marathi film is not star-driven. Marathi films are content-driven. You watch Nana's films or you watch any films, be it Nata Samrat or Amte, all and many other films like even Sairat, they're all content-driven films.
So this film is also content driven, and I guess those who want meaningful cinema, then I'm talking about the producers, you know. So, and Ajay Devgan, who is a stickler for like content driven cinema, so he stepped into the frame. नाना सर, आपने यहाँ पर स्टेज पे भी congratulated अजित sir for what happened with Padmavat today. Nothing is difficult, say, you know, then eventually that film is getting released in everywhere. So there is nothing difficult. थोड़ा सा बवाल होता है, अगर आप सही तरीके से सही फिल्म बनाओगे, अगर गलत है तो लोग रिएक्ट होंगे, गलत नहीं है तो रिएक्ट नहीं होंगे, इतनी सिंपल सी बात है। मेरी फिल्म में कभी कंट्रोवर्सी नहीं हुई, कभी नहीं। कितने कंट्रोवर्शियल, क्रांतिवीर को कंट्रोवर्सी नहीं हुई, इतने बोल्ड स्टेटमेंट्स थे उसमें। तो आप किस तरह से बोलते हैं, आप इनकैश करने के लिए कर रहे हैं या आप कुछ सच्ची दिल से कहना चाहते हैं, इसमें फ़र्क होता है, वो तुम्हारी आंखों में दिखता है, तो लोगों को पता चलता है क्या सही है क्या गलत है। सर, याच निमित्ताने सर एक असा प्रश्न आहे, ते म्हणजे पद्मावतची आता विषय निघाले नको आपण याच्यावर बोलू, आपण सध्या आपल्या माणूस बद्दल बोलूया की जर आता फेब्रुवारी मध्ये आता लागोपाठ सगळे सिनेमे येत आहेत आणि त्यात ह्या सिनेमाचा कुठे काहीतरी परिणाम होईल का? बाबा गंमत अशी आहे की खरंच काहीतरी छान असेल ना तिथे लोक जातच राहणार, मग त्याच्या बाजूला कितीही मोठे आपण किती घोडे धावत आहेत बरोबर ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, आपण कसे धावतोय ते महत्त्वाचं, आपण सतत पुढे धावत राहूया। आणि कुठला चित्रपट चालेल हे कोणीच कधीच सांगू शकत नाही, शोलेबद्दल सुद्धा सांगू शकलेलं नव्हतं, त्यामुळे आपण आपलं काम चोख करायचं, बाकी तुमच्या स्वाधीन। ह्यांना घ्या जरा मागे, ते आपलेच नाणं आहेत, आपल्या सगळ्यांचे नाणं आहेत। सतीश सर, तुम्हाला असा प्रश्न आहे, ते म्हणजे नाना पाटेकर सरांना डिरेक्ट करणं किती अवघड होतं, सखाराम घटने वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला आले असतील, तर सर काय एकूणच तो एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीने शेअर कराल? नाना सरांना डिरेक्ट करणं अजिबात कठीण नाही आहे, जर तुम्ही तुमचं होमवर्क चूक केलं असेल, त्यांच्या प्रश्नांची जर तुमच्याकडे व्यवस्थित उत्तरं असतील, त्यांना सॅटिस्फॅक्टरी गोष्टी जर तुमच्याकडे असतील, पुन्हा पुन्हा ज्या ज्या माणसांकडे त्यांची उत्तरं असतील ती माणसं प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करतील, कारण एवढ्या डिसिप्लिननी काम करणारी माणसं आपल्याकडे खूप कमी आहेत। आणि हळवा, मी माहीमला राहतो त्यामुळे माझ्यावर सिनेमा करतात माहीमचा हळवा। थँक्यू। ओके, माहीमचा हळवा। आणि एक प्रश्न आहे तुला, 103 हे जे नाटक आहे त्याचा या सिनेमामध्ये कशा पद्धतीने तुला उपयोग करणार, ते सुद्धा कुठेतरी सस्पेन्स आणि थ्रिलर अशा पद्धतीने। तू गटणे वाचलायस का? सखाराम गटणे वाचलाय, तेच कॅरेक्टर आहे हे बघ। गाव कुठला? हा वेगळा मालाड, मालाडात आलाय। कुठला मूळचा गाव कुठला? हा मूळचा माझं आडनाव मालाड कर, मालाडकर आडनाव आहे तुझं? अरे वा, ये मागे। अरे तो खरंच येतो, कारण काय होतं की आपण प्रेस कॉन्फरन्स म्हटल्यानंतर किंवा काय बाईट देत असताना खूप काहीतरी इंटेलेक्च्युअल बोलतोय, खूप काहीतरी असं भाव आणण्यासारखं बोलू नये। मला असं वाटतं की जे सिनेमा आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे, त्यामुळे गंमत असेल ज्या पद्धतीनं आपण सांगत असतो त्यामुळे ते सांगितलंय। बरं, 25 रुपयात इंडिया टुडे, 25 रुपयात प्राईम, कोणाला काय लवकर आता हे असं तो आल्यावरच म्हणला होता की असं वाटतं की आपण आता माहिती हे सगळे विकायला बसलेलो आहोत की काय विचारायचं आहे का अजून कोणाला? काही नाही ना, झालेलं आहे ना सगळं, नक्की झालं आहे? हां, तू खाल्लेलं नाहीस आज काहीतरी? हां, तर तू असा चेहरा असा आखरसलेला, खाऊन घे काहीतरी, चल लवकर। ओके।